आपण गमाराचा अभ्यास चालू करू. गमाराचा अभ्यास आपण चालू ठेवू, कंटिन्यू करू. बेझात हशेम आपण मागच्या वेळेला ही गमाराची सुग्या जी होती ती संपवली होती. आपण त्याच्यामध्ये आपण आज कंटिन्यू करू. नवीन टॉपिक मध्ये इझियर टॉपिक आहेत, सिंपल टॉपिक आहेत गमाराचे मागच्या सुग्यापेक्षा. पण मी फक्त विचार करत होतो की उलाई आपण रिव्हिजन करू एक क्विक, जर तुम्हाला पाहिजे असेल तर, नाही तर बेआलपे करू. बेआलपे रिव्हिजन करू मे बी. आणि आपण कंटिन्यू करू गमारामध्ये. मागच्या वेळेला आपण बघितला होता एंड मध्ये कसा कन्क्लुजन केला. पण फक्त गमाराचा फ्लो जो आहे तो बघायसाठी आणि बहुखशन तुमच्याकडे सगळ्यांकडे गमार होत आहेत. योएल आमचा मित्र बेझात हशेम כן, आपण त्याच्यासाठी पण अरेंज करायचा प्रयत्न करू. गमारा गमारामध्ये मिशनामध्ये लिहिलंय की कसा बराखत आपण करतो. כיצד מברכים? बोलतात על הפירות האילן מברך בורא פרי העץ. בורא פרי העץ, त्याच्यावरती ברכה करतात. पण गेफेन वरती बोलतात बורא परी הגפן. आपण आज बेझात हशेम तिकडे येऊ. का हा गेफेन बोलतात आणि नाही बोरे पेरी आहेच. राशी बोलले बराखा स्पेशल बराखा का, कारण की त्याच्यामध्ये त्याचा लेवल जो आहे द्राक्षाच्या रसाचा तो वरचा आहे फक्त फ्रूट पेक्षा. फ्रूट जो आहे द्राक्षाचा त्याला बोलतात अनाव. आपण बघू गमारा डिस्कस करत. अनवीम त्याला बोलतात. पण जेव्हा त्याला ग्रेप मध्ये येते तेव्हा त्याला बोलतात, ग्रेपचा ज्यूस जेव्हा होते तेव्हा त्याला बोलतात बोरे पेरी हा गेफेन. बोलते 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 मिशना की कसा बरा करतात बोरे पेरी हायच. חוץ מן היין, יין ותינאי, שעל היין הוא אומר בורא פרי הגפן, גפן שבאחרתת. ועל פירות הארץ הוא אומר בורא परी האדמה. फळं जी आहेत, जी जमिनीची फळं आहेत, काकडी, टमाटी, कलिंगड, बीट, त्यांना सगळ्यांची बराखा जी आहे त्याच्यावर त्याला बराखा बोलतात बोरे पेरी हादामा. आणि बोलतात खूच मिना पात. पात म्हणजे पिता, ब्रेड. त्याच्यावरती आपण बराखा करतो आमोची. आमोची त्याच्यावरती बराखा पुढच्या पेजवरती बघू आपण. आणि का परत राशी राशी लिहितात बोरे पेरी आहेच, कारण की बोरे लेखम आमोची लेखम מן הארץ. आपण तिकडे डिस्कस केलं नाही राशी. मफरशीमने एक्सप्लेन केला की का अरे इकडं आरेच लिहिलाय आणि इकडं बोरे पेरी हा अदमा, आणि वरती पण पेरोता इलान इकडे लिहिलाय आणि नंतर आणला बोरे पेरी आहेच. सांगायला की एक लँग्वेज जी आहे रिटर्न लँग्वेज आहे, त्याच्यामध्ये खरा म्हणजे तोरा तनाखची लँग्वेज आहे, आणि दुसरी जी लँग्वेज आहे ती आहे मिशनाची. बराखामध्ये आपण लिहिला बराखा ॲज पर द रिटर्न आर्टिफॅक्ट जे आहेत आपले तो तनाख त्याच्याप्रमाणे. आणि हायच पिताला का केला आमोची लेखम מן הארץ, तर बोलतात त्याच्यामध्ये तसंच आपल्याकडे पसूक मध्येच लिहिला आहे हा आरेच, आणि त्यामुळे तिकडं तिकडं डायरेक्ट आणला हा आरेच. व्याला यरकोत म्हणजे येरक ग्रीन जे झाडं आहेत, कोथिंबीर, खासा, तोझिलिया, त्याच्यावरती काय बराखा करायची. बोलतात ओमेर बोरे परी हा आदमा. रबानन बोलतात बोरे परी हा आदमाची बराखा. पण रबी यहूदा बोलतात बोरे मिने देशाईम. देशाईम म्हणजे गवत, त्याच्यावरती बोला बोरे मिने देशाईम. राशी लिहितात का देशाईम, तर बोलतात की तो सेपरेट हे आहे שיש בכלל פרי האדמה देशाईन וזרעים כגון קטניות. म्हणजे कितनीיות जे आहेत म्हणजे हरभरा समजा कोण खाते झाडावरनं, जसं इंडियामध्ये हरभरा विकायचे तेव्हा त्याच्यावरती रबी यहूदाच्या प्रमाणे त्याच्यावरती बराखा करायला पाहिजे बोरे मिने देशाईन. हेकेर बराखा का, कारण की तिकडे त्याची बराखा जी आहे गवतावरती वेगळी बराखा असली पाहिजे, आणि त्यामुळे रबी यहूदा बोलतात. तर गमारा आपल्या चालू करेल सांगायला, मी फक्त पॉइंट्स मध्ये थांबवीन. गमाराने आपल्याला सांगितला, गमारा विचारते योफी मीने आने मिले, कुठून तू शिकवतोस की आम्हाला बराखा बोलायला पाहिजे बिखलात पहिले आणि नंतर. नाही सॉरी, तो तोस्फोचा प्रश्न वरती की बराखा बोलायला पाहिजे कुठून आपल्याला शिकवला. बोलतात ते तोस्फोत बराखा बोलायला पाहिजे आपण पहिल्याच्या चॅप्टरमध्ये शिकवलंय, आता तुला येऊन मी परत नाही शिकवणार. आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितला बिरखोत शेमाच्या पहिल्याचे बराखा, शेमाच्या नंतरचे बराखा,
आम्ही त्याच्या पहिलीची बराखा वगैरे 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 बोलतात. जे तिकडनं आपण प्रूव्ह केला की बराखा बोलायला पाहिजे. गमारा इकडे प्रश्न विचारते, मीने आणि मिले मला बराखा बोलायला पाहिजे पहिले आणि नंतर, फ्रूट खायच्या पहिले. फ्रूट खायच्या पहिले आणि नंतर मला बराखा बोलायला पाहिजे. बोलते इकडे गमारा, एक पसूक आहे कोदेश हिलुलीम लाशेम, तिकडं लिहिलाय कोदेश हिलुलीम लाशेम, म्हणजे तिकडे दोन हिलुलीम आहेत. दोन हिलुलीम, एक हिलुलीम बराखाच्या पहिले, दुसरी बराखा नंतर. इकडनं बोलते गमारा, रब्या किंवा बोलतात की माणसाला अलाउड नाही कुठल्या पण गोष्टीमधून तो एन्जॉय करल बिफोर इसेज बराखा. बराखा बोलायच्या पहिले त्याला इकडनं अलाउड करायला अलाउड नाही. तो गमार त्याच्यावरती चॅलेंज करते. बोलते हिलुलीम हिलुलीम याच्यासाठी बोलला, अरे पसूक मध्ये आम्हाला शिकवला की पहिले हिलूल करतात आणि मग त्याच्यावरती हिलू आखले आखले व्यादा आखले, कसा लिहिलं गमारामध्ये, आदा आखले व्यादा आखले, म्हणजे पहिले तू हिलूल करतोस. हिलूल करतो म्हणजे त्याची जी दुषा आहे ती तू काढतोस आणि त्याच्यानंतर तू ते खातोस. तसं आपल्याला शिकवलंय. बोलते पसुकीमध्ये जेव्हा आपण पसुकीम शिकलो तेव्हा आपल्याला तसा शिकवला. तर बोलतात इकडनं कसं काय तू आणलास की इकडनं तुला बराखा बोलायला पाहिजे. बोलतात बराखा बोलायला पाहिजे कुठनं शिकवला बोलते माहिती आहे की फक्त शिकवला ग्रेप्स वरती. का 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 तो बोलते ग्रेप्स मध्ये तिकडं ग्रेप्स मध्ये तिकडे लिहिलं आहे की त्याच्यामध्ये जिकडं गाणं लागते, तिकडं इलूल लागते. म्हणजे जिकडे गाणं लागते त्याला हिलू लागते. कुठं गाणं लागते तर बोलतात गाणं लागते ग्रेप्स वरती, जेव्हा द्राक्षाची निसूख करतात मिसबॅक वरती, तिकडं लेवी लोक गाणी बोलतात, बाकी ज्याच्यामध्ये नाही. तसफोत आपण बघितले, तसंच बोलतात. खेन गाणी फक्त बोलतात जेव्हा आपण याईन टाकतो तेव्हा, पण दुसऱ्या पण स्टाम जागेवरती गाणी बोलतात. बोलतात कधी, जेव्हा हलेल बोलतात तेव्हा पण गाणी होतात. बेसाशे मोश खोदेश, इकडं हलेल बोलतात विदाऊट विदाऊट निसुखा याईनची ऑफरिंग जरी नसली रोश खोदेशला तरी पण तिकडं गाणी बोलतात. पुढे जाते गमा बोलते, मग इकडनं मग शिकला की ज्या गोष्टीला हे लागते त्याला त्याला बराखा बोलतात. बाकीची गोष्ट ज्याच्यावरती नाही लागत त्याला कुठून शिकला तर बोलतात ही जी गोष्ट आहे ज्यांनी कोणी नेता रेवाय, तिकडे पसूकमध्ये शिकला नेता रेवाय ओ खेरेम रेवाय, त्याच्याप्रमाणे म्हणजे त्या पसूकमध्ये तिकडे लिहिलाय फक्त खेरेम. आपण मागच्याला पसूक बघितले होते, तिकडनं बघितलं खेरेम रेवाय. फक्त मी रिवाइज करतोय सगळ्यांसाठी, फक्त म्हणजे परत ते लक्षात ठेवायला की आपण कसा प्रूव्ह केला होता. बोलते केरम रेवाय, बोलते ज्यांनी कोणी केरम रेवाय लिहिला आहे तो बोलते त्याच्यासाठी ठीक आहे, पण ज्यांनी कोणी लिहिला आहे नेता रेवाय त्याला कसं काय तर बोलतात केरम रेवाय आणि खाली, तर बोलतात तिकडं मला इझी आहे. तर बोलतात तिकडनं शिकला गजरा शवा म्हणजे मी जर ह्याच्यावरती बराखा करतो तिकडनं मी दुसऱ्यावरती बराखा करतो. तिकडनं आपण कुठनं शिकला, गमाराने आपला प्रयत्न केला शिकवायचा की थुवा थुवा म्हणजे लेखेम जो आणतात तिकडं रेखी म्हणतात, रेखी म्हणजे क्रॅकर्स पण आणतात त्याच्यावरती बराखा बोलायला पाहिजे. बोलतात का, कारण की बोलतात इकडं मिसब्याक आहे दो ग्रेप्स वरती बराखा बोलली त्यामुळे थुवावरती पण बराखा बोलायला पाहिजे. ओ यफे, तिकडनं बोलतात पण याच्यामध्ये ओलेलिम म्हणजे आपण डिस्कस केला की ग्रेप्स जे आहेत जेव्हा ते ग्रो होतात ते करतात नतेफ कताफ आहे नताफ त्याला बोलतात हलाखाच्या याच्यामध्ये. कताफ म्हणजे तो ग्रेपचा बंच जो वाढला तो वाढला एकापासनं आणि नंतर त्याच्यावरती साईडला वाढले कताफ सारखा, म्हणजे तो वाईड झाला. नताफ म्हणजे तो झाला खालती. नोतेफ म्हणजे तो खाली पडते ड्रॉपलेट सारखा, तो जसा हँगिंग बंच झाला. ते बंचेस आपल्याला जो ओनर आहे विनियार्डचा त्याला ते घ्यायला अलाउड आहेत, पण ज्याच्यामध्ये ओलेली माहीत म्हणजे तो ग्रेपचा घड जो वाढला तो वाईड नाही वाढला आणि तो ड्रॉपिंग नाही वाढला, तो असा वाढला विचित्र गोल बिल असा वाढला. तो गरिबांना सोडायसाठी गरिबांना ठेवायसाठी तो आपल्याला बोलला की आपल्याला तोरामध्ये मिचवा आहे की तो गरिबांना सोडावा. कताफ नताफ खेन खेन आपल्या घ्यायला अलाउड आहे. जे मुजार आहेत असे म्हणजे जे डिफरंट आहेत त्याच्यामध्ये त्याला नाही, तो जाते गरिबांना. तिकडनं बोलते पण हे ह्याच्यामध्ये नाही तुवामध्ये, बोलते खेन ते तुवामध्ये नाही आहे पण तुवामध्ये आहे खाला, त्यामुळे इकडनं मी प्रूफ नाही आणू शकत कारण की दोन्ही ज्या गोष्टी ते डिफरंट आहेत. ओ योफी, बोलतात मग तिकडनं काय बेसायदर, मग तुला जर त्याच्यावरती बराखा नाही करायचे तर बाकीच्या याच्यावरती कशी काय तू बाकीच्या फ्रूटवरती कशी काय बराखा करतोस. तर तिकडनं आपल्याला बोलला गमारा की तू तिकडं याच्यावरती शिक केरेम जाईत, ग्रेप्स नाही जाईत म्हणजे ऑलिव्ह मधनं बराखा बोल का. तर बोलतात ऑइलची पण ऑफरिंग करतात याच्यावरती आणि याच्यामध्ये नाही, पण बोलतात ऑइल जो आहे तो हॅपीनेस नाही आणते, वाईन जो आहे तो हॅपीनेस आणते.
त्यामुळे त्याची बराखा बोलायला पाहिजे, हे करायला पाहिजे. वाय ते आपण बघू गमारामध्ये गमारा इथे की जो कोण नुसता एकटा ऑलिव्ह ऑइल कन्झ्युम करते तो त्याच्या ब्रियूथला डॅमेज करते, तो चांगला नाही त्याच्यासाठी. आणि तो त्याच्यावर एकटा खाल्ला तर तो डॅमेज करते. बघू आपण गमारा कसा शिकवाल. गमारा शिकवाल दुसऱ्या जागेवर तिकडे सांगाल आपल्या तृमामधनं, आपल्या बोले ज्याने कोणी तृमाचं ऑइल खाल्ला त्याला फक्त वन पनिशमेंट जी आहे ती फक्त त्याची केअर द्यायला पाहिजे, नाही खोमेश. म्हणजे तिची व्हॅल्यू ती त्याला पाहिजे, नाही त्याच्यावरती त्याला अडिशनल 20% त्याला डॅमेज लावतात, जसं दुसऱ्या गोष्टींवरती लावतात. बोलू आपण जेव्हा तिकडे बोलतात बेसेद तिकडं, पण तू त्याला ऑफरिंग करतो त्यावरती मजा नाही येते, मजा नाही येत म्हणून त्याच्यामध्ये तू तो शिकू नाही शकत अजूनपर्यंत. म्हणजे आपण ऑलमोस्ट 1/3-4 पेज बघितला. बोलते गमारा नाही बोलते कसा काय करते तो. गमारा विचारते आणि जरी ज्यांनी कोणी बोलला नेता रेवाय मध्ये सगळी झाडं त्यांनी इन्क्लूड केली आणि नेता रेवाय मध्ये तिकडे लिहिला इलुली. बोलते ज्यांनी कोणी शिकला नेता रेवाय त्याच्यामध्ये त्याला पॉसिबिलिटी आहे की सगळ्या झाडांचा इन्क्लूड करल, पण तो येते बराखा बोलायला तेव्हा त्याला माहिती पड हानी खाले काय तीन आखले आखा म्हणजे खाऊन झाल्यानंतर बराखा त्याला जास्ती त्याला समजते की बराखा बोलायला पाहिजे का. तोरामध्ये लिहिलाय अखालता बेसवाता उबेगाखता, म्हणजे त्याच्यानंतर लिहिलाय अखालता पहिले तू खातोस, त्याच्यानंतर तू पोट भरते आणि त्यानंतर बेसवाता मग अखालता बेसवाता उबेगाखता आणि त्यानंतर बराखा. म्हणजे दिसायला पाहिजे की तू बराखा बोलायला पाहिजे नंतर. आणि गमाराने विचारला मग पहिलीची बराखा कुठून शिकायची. तर बोलतात काल वाखोमे. बोलते काल वाखोमे माझे काल वाखोमे. तर बोलो काल वाखोमे जर डिफिकल्ट गोष्टीमध्ये सिंपल गोष्टीमध्ये कुठला आला काय तर डिफिकल्ट गोष्टीमध्ये तो आला का असायलाच पाहिजे. जसा इकडं बोलते गमारा जेव्हा तुझं खाऊन झालाय, तुझं पोट भरलेलं आहे, पोट भरल्यावरती माणसाला वाटतं की त्याला कोणाची गरज नाही आता पोट भरलेलं असताना, तर तो त्याला सांगितलं तेवढा नमाज कर. बोलतो जेव्हा तो रायब आहे, जेव्हा त्याला भूक लागलेली आहे तेव्हा त्याला बराखा नको करायला. ऑब्विसली त्यांनी पहिले बराखा बोलायला पाहिजे. आणि जर आपल्याला नाही शिकायचंय किंवा आपण बोललो नाही मला शिकायचं इकडनं, तर बोलतात इकडे तर आपल्याकडं कुठनच प्रूफ नाही आहे की बाकीच्यासाठी पण. आणि नंतर गमाराने विचारला की बसार दगीम केन त्याच्यावरती दवागैन गिदुल मीना कारका केगोन बसार व खालाव त्यांच्यासाठी कशी बराखा करतात. तर बोलतात शुभ तिकडनं पण आपण शिकला ही स्वरा. स्वरा म्हणजे ज्यांनी कोणी मला जेवायला दिला हशेमनी त्याच्यासाठी मला बराखा बोलायला पाहिजे पहिले आणि नंतर. स्वरा तोरामधनं गमाराला प्रूफ नाही मिळाला सांगायला की पहिले आणि नंतर बराखा बोलायला पाहिजे. जाऊ हे मागच्या आपण बघितलं बस. ही सुग्या जी आहे ती आपण दोन दोन शिवरींची सुग्या आहे ती 5 मिनिटामध्ये 17 मिनिटामध्ये हे केली. पण जर कोणा प्रश्न असेल तर विचारा कुठल्या पॉईंट वरती काय तुम्ही गमारामध्ये तुम्ही बघितलेलं आपण कुठले कुठले कोणाला काय प्रश्न आहे त्याच्यापर्यंत इथपर्यंत, नाही तुम्ही पुढे चालू करतो काय. राबी एक प्रश्न आहे. सिमखा बाबा काय. राबी तुम्ही शेमेन जाईद बद्दल बोलले की जे शेमेन जाईद जो माणूस शेमेन जाईद वापरते, कन्झ्युम करते कन्झ्युम करते कन्झ्युम पिते करते काय. त्याला अ, अ, त्याला नुकसान होणार. नुकसान किंवा बेसिकली त्याला काय तर म्हणजे मझिक. म्हणजे म्हणजे हे जे तुम्ही बोलले दिस इज ओनली अबाउट शेमेन जाईद जे देवासाठी आहे करेक्ट. बाकी दुसरे शेमेन जाईद बद्दल नाही बोलले. शेमेन जाईद गमा बोलते इकडे नाही म्हणजे मग सगळ्या थोरावत मध्ये गमाला बोलते तिकडे कितीतरी गोष्टी आणते की ते डॅमेज करते कशा कुठल्या गोष्टींना. त्याच्यामध्ये एक गोष्ट जी आहे ती आहे शेमेन जाईत. शेमेन जाईत नाही शेमेन. शेमेन इकडं इकडं गमाराचं बोलण्याचा उद्देश आहे की ती घशाला त्रास देते. जर कोण नुसता शेमेन जाईत पिते ऑब्व्हियसली मला वाटतं क्वांटिटीज मध्ये पण असेल आणि मे बी त्यांच्या वेळेचा म्हणजे त्यांच्या लेवलचा प्युरिफिकेशनचा जो होता त्याच्याबद्दल डिस्कशन असेल नाही माहिती. पण गमारा इकडे डिस्कशन करते की त्याला गळ्याला त्रास होते. मग सगळ्या तोरावत मध्ये लिहिला आहे की शेमेन जाईत जो खाते पावा बरोबर सकाळी त्याला तो बेनिफिशियल आहे. पण जो शेमेन खाते नुसता शेमेन म्हणजे नुसता जाईत जो खाते त्याच्या ब्रेनला डिफिकल्ट आहे. पण तो पावा बरोबर खाते शेमेन और शेमेन जाईत आणि जाईत सोबत तर त्याच्या ब्रेनला तो हे आहे तो बेनिफिशियल आहे.
पण इकडे गमारा बोलते की तो त्याच्या ब्रीऊसाठी नजदीक आहे, त्याच्या गळ्यासाठी, त्या घशाला त्रास देते. तर ते हे ओके, म्हणजे हे जनरल आहे बेसिकली. हे जनरल काय देवा म्हणजे अं, मला देवाचा, समजलं. हा करेक्ट, देवासाठी नाही म्हणजे हे नॉर्मल असलं तर त्याच्यासाठी पण हेच दिलंय. कारण की आपण बराखा कुठून करायचा त्याचा आपण बघितला, कारण की बराखा कुठून करायचा ते आपल्याला आपण सोर्स बघत होतो तिकडं. महाराने एक पसूक बघितला, बोलते हा मला तू प्रूफ केलास बेसेद, तू ग्रेप वरती बराखा बोलायला पाहिजेस, पण इकडे जाईतला लिहिलंय केरेम जाईत, त्यामुळे मग ऑलिव्ह वरती पण बराखा बोलायला पाहिजे. मला बोलते नाही, जाईद जो आहे तो इकडे स्पेसिफिकली डिसाईड केला होता. जसं आपण मागच्या वेळेला बघितला की जेव्हा शिमशोननी त्या कोल्ह्यांच्या नाही कोल्ह्यांच्या फॉक्सेस लांडगे फॉक्सच्या चिपट्यांना बांधून त्यांनी जेव्हा ते मशाली पाठवल्या होत्या, तेव्हा त्यांनी जागा तिकडे दिल्या, त्या पासून दिल्या केरेम जाईत. ते मला बोलते जाईत आणि केरेम जाईत सिमिलर हे आहे. तिकडे केरेम पण होता आणि जाईत पण होता, म्हणजे तिकडं तू नाही तिकडनं शिकू शकत की तो जाईत डाफ का होता, आणि केरेमला पण केरेम आणि जाईत दोघे वेळा बोलायला पाहिजे. बोलते आपण गमारा गमारा आपल्याला मागच्या वेळेला शिकवला की आपण असा अभ्यास नाही शिकत, तिकडे केरेम लिहिलंय इकडे केरेम जाईत दिलंय, त्यामुळे मग इकडे केरेमचे सगळे आलाप होत आहेत, ते मी इकडे पण शिकतो. गमारा बोलते नाही शिकत आपण असं. काय नाही, मागच्या वेळेला आपण बघितलं होतं. कळलं? थँक्यू रबी. तो मग आपण आता कन्क्लूजन सांगतो लास्ट लाईन मध्ये. आतापर्यंत जे आपण बघितला, गमारा बोलते गमाराला प्रूफ नाही मिळाला तोरामधनं की बराखा बोलायला पाहिजे. गमारा बोलते मी स्वगा म्हणजे सिंपल बेसिक अंडरस्टँडिंग. जर जो कोण तुला जेवायला देते त्याला तुला तर तोदा बोलायला पाहिजे आशेमला, वेजेव स्वगा तुला. जसं गमार आपण बघू आपल्या मसकत बराखत मध्ये, मसकत बराखत आपल्याला सांगल की जर तोरा नाही दिला असता तर आपण स्नियूत शिकलो असतो ह्याच्याकडनं, मांजरीकडनं, आणि श्लोमबाईत आपण शिकलो असतो कोंबड्याकडनं नाही कोंबड्याकडनं. का? कारण की सिंपल लॉजिक आहे, तुला दिसते तो काय करते त्याच्या बायकोसाठी. तुला पण तसं वागायला पाहिजे. सिंपल बोलते, तुला तोरा तोरा त्याच्यासाठी नाही पाहिजे तुला द्यायला की श्लोमबाईसाठी तू काय करतोस. तर श्लोमबाईचा म्हणा अर्थ काय आहे ते आपण नंतर डिस्कस करू जेव्हा आपण येऊ तिकडे सुगियोतला साईला. तर बेजात असे मी मला वाटतं मी पहिले बोललो होतो कुठे श्लोमबाईचा अर्थ काय, बाईत आणि शालोम शालोम जे. तर लमिशाने तर याला बोनित कदे नाही, आपण पुढे जाऊ. बोलतात इकडे इकडं काय तानू अबानन असू लो ले आदाम शेने मीना ओलाम अजे, आपण वरती बघितलं होतं रबे किंवा बोलतात असू लो ले आदाम, माणसाला असूर आहे, अलाउड नाहीये येणे मीना ओलाम अजे ह्या वर्ल्ड मध्ये एन्जॉय करायला बेलो बखा. आणि तिकडे आपण एक्झाम्पल आणले होते तो पाठ घासायसाठी वगैरे वेखुले. बोलतात कुठल्या पण गोष्टीमध्ये त्याला एन्जॉयमेंट देते, त्याला बराखा शिवाय ती एन्जॉयमेंट घ्यायला अलाउड नाही. असू बेलो बराखा बोलतात वכל הנהנה מן העולם הזה בלא ברכה מעל. बोलतात ज्यांनी कोणी तो एन्जॉयमेंट घेतला ह्या वर्ल्ड मधनं, स्tam या वर्ल्ड मध्ये त्यांनी एन्जॉयमेंट घेतला बेलो बराखा माल. म्हणजे माल माल आपण एक्सप्लेन केला मागच्या वेळेला की समजा माल, मी तुम्हाला सांगतो मालचा अर्थ असा आहे की हेकदेश. माझे हेकदेश हेकदेश म्हणजे द्वरीम कोच्छिम, ज्या ऑफरिंगच्या गोष्टी आहेत ज्या ऑफर करतात बेतमिकदाश मध्ये वगैरे, त्याच्यामधून समजा कोणी काढला आणि खाल्ला, त्यांनी त्याचा युज केला, शेमेन त्यांनी घेतला आणि त्यांनी स्वतःच्या अंगावरती शेमेनचा तो त्यांच्या अंगावरती चोळला त्रुमाचा, त्याला बोलता तू माल का, कारण की तो ऑफरिंगचा तो कोदेश होता, तो होता होली, तू त्याला बनवलास खोल. ओ मसखत मेईला मध्ये तिकडे अजून एक एक्झाम्पल आणलंय की त्यांनी आणला होता ऑफरिंग कुठल्या दुसऱ्या याचा श्लेमीम आणला होता, आणि त्यांनी विचार केला की तो आहे खतात, म्हणजे श्लमी म्हणजे ते कुर्बान श्लमी आपल्या खगीमचे जे कुर्बान होते ते त्यांनी आणला, आणि त्या कोहेननी विचार केला की हा खतात आहे, म्हणजे त्याच्या हातामधनं कुठली चूक झाली आणि म्हणून त्यांनी ती ऑफरिंग आणली. अदरवाईज काय म्हणजे उलटा माल, म्हणजे त्यांनी तिकडे मिस्टेक केली, अफिलू तिकडं पण तो मिस्टेक करू शकते. त्याला नंतर गमारा डिस्कस करते मसखेत ते मसखेत बाबा कामामध्ये तिकडं त्याच्यावरती त्याला फाईन लावायला पाहिजे काय नाही फाईन लावायला पाहिजे पिगुल, तिकडे सगळे अजून मक्षवत जे आहे तिकडे अजून डिफाईन करतात, अजून तिकडं त्याला स्प्लिट आउट करतात. पण मालचा अर्थ आहे की त्यांनी कोदशीम मधनं त्यांनी जे कोदशीम होते ते जे स्पिरिच्युअल ऑफरिंग त्याच्यामध्ये त्यांनी मजा घेतली, फिजिकल मजा घेतली, त्यांनी खाल्ले, त्यांनी हे केला ते केला.
त्याला बोलतात मेईला. काय गडा अर्थ आहे, बोलतात जो कोण ह्या वर्ल्ड मध्ये एन्जॉयमेंट करते विदाऊट बराखा त्याला बोलतात, त्यांनी त्याची मजा घेतली, हास्यमचा होता ते, आणि त्यांनी त्याची मजा घेतली विदाऊट बराखा बोलताना. बराखा बोलल्यानंतर आपण बघू, गमारा क्लिअरली नाही बोलते, पण इम्प्लाय करते की काय आखात, म्हणजे नंतर तू बराखा बोललास की जेव झाला. बोलतात माल माई तक्कांता शिमोन, माझे माई केन ऐक ना, माझ्या डॅडीचं नाव घे ना प्लीज. लेलू निष्मात बेन्सियोन बेन मिरियाम बेन्सियोन बेन मिरियाम वे मोशे कुरुलकर. ומשה קורולקה. גם תודה, היה השם תנחם עבר כבר, בגן עדן. השם תנחנו בגן עדן וייתן לו שם עילוי נשמה בעזרת השם בכל הדרך. טוב, आपण बोललो की בלא ברכה כאילו नैने מקודשי שמיים, त्यांनी जसं काय हे करायला पाहिजे. बोलते माई तकांता, म्हणजे माई तकांता म्हणजे त्यांनी आता चुका केल्या, कारण त्यांनी म्हणजे माई तकांता म्हणजे त्यांनी चूक केली, त्यांनी त्यातनं चूक झाली, मग त्याचं रिपेअर कसं करते. गमारा बोलते इलेख एचेल खाखाम. गमारा बोलते त्यांनी खाखामकडे जायला पाहिजे, जो हुशार आहे त्याच्याकडे त्यांनी जायला पाहिजे. मागच्या तुम्हाला बोललो होतो, ही गोष्ट जी आहे ती स्पेसिफिकली बराखोतच्या बद्दल लिहिलेली आहे, आणि नाही लिहिलंय त्याला पेसाक चालखोत माहिती नाही, ते इलेख एचेल खाखाम. त्याला माहिती नाही शबात चालखोत इलेख एचेल खाखाम, नाही, बराखोत मध्ये लिहिलाय इलेख एचेल खाखाम. अफिलू शब्बात आणि पेसाक आणि तेफिलीन आणि ब्रीत मिला त्याच्या आलाखोत जे आहे ते जास्ती क्वांटिटीमध्ये जास्ती आहेत. शबातच्या आलाखोत आपण बघितलं, आपण 3 वर्ष शबात शिकत होतो आपण ऑलमोस्ट एव्हरी डे, आणि आपण अजून नाही संपवलं. आपण 10th पेरेक मध्ये आलं म्हणजे 1/3 फक्त आपण शिकलोय रामबामच्या बुकमधून, फक्त रामबाममधनं, आणि त्याच्यात अजून आहेत काय. ऑब्विसली आपण फक्त रामबामने शिकत होतो, पण खेन बोलायला की वास्ट खूप आहेत आलाखोत, पण तिकडे नाही लिहिलंय एलेकचल खाखाम. बराखोत मध्ये लिहिला एलेकचल खाखाम. का बोलतात बराखामध्ये आपण बघू, बराखोतच्या आलाखोतचे आहेत, आणि तुम्ही बघाल बेसात हशेम सगळेजण तुम्ही बराखा देतो तुम्हाला की तुम्ही बेमेत हिब्रू पुस्तकांमधनं तुमचा अभ्यास तुम्ही करा. तुम्ही बघाल बराखोतच्या टॉपिक वरती किती पुस्तकं लिहिलेली आहेत. खूप शबादवरती पण आहेत, निदावरती पण आहेत, तेफिलीवरती पण आहेत, पण बराखोतच्या आलाखोत वरती विदाऊट बोलतो ना अगजामा प्रत्येक वर्षी नवीन 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 पुस्तकं 2-3 तरी मोठे मोठे रबानी ऍड करतात, हे करतात ते करतात, ह्या गोष्टीमध्ये त्या गोष्टीमध्ये. का कारण की बरखोत मध्ये जे आलाखोत आहे त्यामध्ये शिवरीमचा डिपेंडंट होते, त्याच्यामध्ये येतात आलाखोत जेव्हा मिक्स, ते दोन दोन गोष्टी त्यांनी मिक्स केल्या त्याच्या आलाखोत चेंज होतात का नाही चेंज होतात का, स्पेको ते बोलतात. अफिलू मी माझ्या कानाने ऐकला बेंचो मुचाफी ते किती वेळा बोललेत की बराखोतचे आलाखोत माहिती असण्यासाठी माणसाची स्पिरिच्युअलिटी पाहिजे मलाख सारखी, कारण की एवढे कॉम्प्लिकेटेड, एवढे त्याच्यामध्ये बारीक 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 गोष्टी आहेत, तिकडे तिकडे ते हालाखोत चेंज होत राहतात. आणि जे आपल्याला माहिती थोडेफार हालाखोत आणि त्याच्यामध्ये आपण करतो, आणि बाऊखशी आपण प्रयत्न करतो की आपण ऑलवेज कॅन शिवरच्या बाहेर असू, जास्ती क्वांटिटी खातो, हे करतो ते करतो. पण समजा स्पेकोत मध्ये, बराखोत मध्ये खूप 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 स्पेकोत आहेत, खूप सारे डाऊट्स आहेत. त्याच्यामुळे इकडे गमारा लिहिते एलेख एचेल खाखाम, त्यांनी हुशार माणसाकडे जावं. पण इलेख एचेल खाखाम, गमारा बोलते इलेख एचेल खाखाम, त्यांनी चूक केली. तो खाखाम काय करेल, त्याला हुशार माणूस आहे ते काय करेल, बोलतात माय आवीद लेऊ, त्याच्यात काय काय करेल, त्याला रिपेअर करेल, त्याचे नट स्ट्राईट करेल, काय तो करेल. बोलतात माय आविदले इसूर, त्यांनी अरे इसूर केला, त्यांनी बराखा न बोलताना त्यांनी त्यातनं खाल्ला माल, म्हणजे त्यांनी माल केला, त्यांनी कोच्चीमध्ये हात टाकून त्यांनी माल केला. रामा बोलतात नाही, इलेख एचेल खाखाम मी इकार, अरे पहिलेपासूनच त्यांनी खाखामकडे जायला पाहिजे, पहिलेपासूनच त्यांनी आलाखोतच्या शिवरला यायला पाहिजे, पहिलेपासूनच त्यांनी बराखोतच्या शिवरला यायला पाहिजे होतं. का बोलतात एलेख एचेल खाखाम मी इकारा, म्हणजे त्यांनी पहिलेपासून जो खाखामकडे आला असता त्यांनी त्याला शिकवला असता, ए बघ या बराखत मध्ये तुझ्या बराखा तू हातामध्ये काय घेतोस, पहिले विचार कर, त्याच्याबद्दल तू बोलला का, थँक्यू बोलला का, हे बोलला का, त्याची तुला मुसार देईल, हे देईल, आणि आलाखोत शिकवल, म्हणजे तू चुकणार नाही, असं बोलतात राधा. इलेख एचेल खाखाम मी इकारा वेलमदेनु बराखोत, आणि मग तो त्याला बराखोत शिकवल, कदे שלא יבוא לידי מעילה, मध्ये यातनं चुका नाही होणार, आणि तो विदाऊट बराखा खाणार नाही. אמר רבי יהודה, אמר שמואל, כל הנהנה מן העולם הזה בלא ברכה כאילו נהנה מקודשי שמיים. שוב מעל תקרא לילאי, आणि नंतर רבי שמואל ליטת, אמר שמואל, כל הנהנה מהעולם הזה तो קודשי שמיים.
म्हणजे आकाशात मधली जे शमाईम मध्ये जे स्पिरिच्युअलिटी त्या डिस्कस केल्या होत्या, ज्या ऑफरिंग आणल्या होत्या त्याच्यामधनं खाल्ला. शेनेमार लाशेम हाआरेच उमलोआ, म्हणजे बोलतात अख्खाच्या अख्खा जग जो आहे तो हाशेमसाठी आहे. लाशेम हाआरेच उमलोआ. तुम्ही बघाल पुस्तकांच्या स्टार्टिंगला पण लिहितात लाशेम हाआरेच उमलोआ, म्हणजे अफिलू पुस्तकामध्ये तोरा पण जो आहे तो आपण मखरीज करतो, हाशेमचा आहे, त्याच्यामध्ये पण मजा घेतो. आपण बोलतो लाशेम हाआरेच उमलोआ, म्हणजे हाशेमच्या हातामध्ये या गोष्टी पण आपण देतो. तोराचे बुक्स पण आपण जे घेतो त्याच्यामध्ये पण लिहितो लाशेम हाआरेच उमलोआ, का सांगायला की अफिलू तोराचा अभ्यास जो आहे तो पण त्याच्यामध्ये त्याच्या हाशेमचा आहे आणि जेव्हा आपण एन्जॉयमेंट करतो समजून घ्यायच्यासाठी की हाशेम हाआरेच उमलोआ. आणि त्याच्यामुळेच बराखा तिकडं तोरा शिकायच्या पहिलेचे बराखोत जे आहेत त्या पण खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याचे पण वेगळे हालाखोत आहेत ऑब्व्हियसली. बिरकोत शाखरच्या नंतर बिरकोत तोराच्या हालाखोत आहेत, त्याच्यामध्ये पण आपण फुल डेचा आपण तोरा इन्क्लूड करतो. आणि जेव्हा सकाळी जेव्हा उठतो, जरी तो रात्री उठते वगैरे त्याच्यामध्ये पण हालाखा आहे. मला आठवते किती वर्षापूर्वी मी आणि रब गव्हर्नरने क्वेश्चन बघितला होता, खेलिक बेत इमान गिमेल राफ प्यारी मध्ये, तिकडे बेनिश खाय 14 पानं लिहितात त्यांच्यावरती एक बराखा. त्यांनी विचार जो कोण नाही झोपलाय रात्रभर त्याची तो कसा काय बराखा करते बिरको तत्वामध्ये 14 पानांचा आन्सर त्या गोष्टीवरती. तर आपल्याला माहिती आहे कन्क्लुजन्स, पण त्यांचं शिकणं. तो कंटिन्यू बोलतात उमलोआ. रवलेवी रामी रबी लेवी यांनी प्रश्न विचारला. रामी त्यांना डाऊट होते. कतीब लहा कतीब लहाशेम हाआरेच उमलोआ, म्हणजे तोरामध्ये आपल्या तेहलीमध्ये लिहिलाय लहाशेम हाआरेच उमलोआ. लहाशेम हाआरेच उमलोआ म्हणजे हाशेमचा आहे अख्ख्याच्या अख्खा धरती आणि त्याच्यामध्ये सगळं जे आहे ते हाशेमचं आहे. आणि त्याच्यानंतर लिहिलाय उखती व शमाईम शमाईम लहाशेम व्याआरेच नतान लिवने आदम, म्हणजे तेहलीमध्ये तिकडं पस्तूक बघू आपण विष्णी तेहलीमध्ये पण इकडे बघू रबी लेवी रामी कतीव लाशेम हाआरेच उमलोआ कतीव השמיים שנייה, इकडे लिहिलं आहे पहिले वाव मध्ये माझ्या साईडला לדוד मजमोर להשם הארץ ומלוא תבל ויושבבה. आहे तेहलीमध्ये काफ दयाल चॅप्टर मध्ये फर्स्ट पसूक. त्यानंतर कुफ कुफ तेत वाव 115 मध्ये 115 मध्ये तिकडे लिहिलाय हा शमाईम शमाईम लाशेम, म्हणजे स्काईज जे आहे ते हाशेमला दिलेत. व्याआरेच नतान लिवने आदम, आणि लँड जी आहे ती दिली बने आदम. मग इकडे डिफिकल्ट आहे की पहिल्या पसूक मध्ये तुम्ही बोलले लाशेम हाआरेच उमलोआ, म्हणजे वर्ल्ड जो आहे तो हाशेमचा आहे. धरती हाआरेच हाआरेच धरती जी आहे ती हाशेमची आहे आणि याच्यामध्ये सगळं जे आहे ते हाशेमचं आहे. आणि नंतर पुढे जाऊन तेहलीमध्ये लिहिला आहे हा शमाईम शमाईम हाशेम, म्हणजे शमाईम जो आहे आकाशात जो आहे तो हाशेमसाठी ठेवला. व्याआरेच धरती जी आहे नतान लिबने आदम, धरती जी ती बिने आदमला दिली, ती माणसाला दिली. तर हा प्रश्न आहे रबी लेवीचा. त्यांनी हा प्रश्न विचारला की इकडं कॉन्फ्लिक्टिंग दिसते. त्यावेळेस नतान लिबने आदम लोकाशा गमारा बोलते लोकाशा नाही, डिफिकल्ट नाहीये. लोकाशा कान कोदेम ברכה, כאן אחר ברכה, כאן לאחר ברכה. काय उत्तर देते गमारा? गमारा बोलते डिफिकल्ट नाहीये गोष्ट. जे लिहिलाय शमाई आशेम हाआरेच उमलोआ तो आहे माणसाने बराखा बोलायच्या पहिले. माणसाने बराखा बोलायच्या पहिले तिकडे लिहिलाय लाशेम हाआरेच उमलोआ. लाशेम हाआरेच बराखा बोलायच्या पहिले आणि नंतर बराखा बोलल्यानंतर शमाईम शमाईम लाशेम, म्हणजे आकाश जो आहे तो हाशेमसाठी. व्याआरेच नतान लिबने आदम, आणि धरतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या दिल्या बने आदमला. बोलतात ते इथपर्यंत. पुढचा אמר רבי חנינא בר פאפא, רבי חנינא בר פאפא, כל הנהנה מן העולם הזה בלא ברכה כאילו גוזל לקדוש ברוך הוא ולכנסת ישראל, שנאמר גוזל אביו ואימו, גוזל אביו ואימו. פסוק בגו आपण आलोय למד ה' עמוד ב'. כן, तुम्ही बघाल गमाराच्या ह्याच्यामध्ये लामूद हे आमूद बेत, लामेद हे आमूद बेत म्हणजे
जर तुम्ही गमारा बघितला याच्यामध्ये का नाही दिसते आपल्याला वरती असं तो इकडं नाही दिसते या फॉर्मॅटमध्ये, पण आपल्या तुम्ही तुमच्या गमारामध्ये बघा पेज नंबरच्या इकडे 2 डॉट आलेले आहेत. केन लामेद हे 2 डॉट्स तिकडे लिहिलं आहे. केन पसूक मध्ये लिहिलं आहे गोझल अवी व इमो व ओमेर אין पेशा חברו לאיש משחית. पसूक डिफिकल्ट पसूक आहे. पसूक मध्ये लिहिलं आहे गोझेल अवी व इमो, म्हणजे तो चोऱ्या करते त्याच्या आई आणि इमाकडनं, आई आबा आणि इमाकडनं तो चोरी करते. वेओमेर एन पेशा, आणि हे चोरी नाहीये, माझाच पैसा आहे, कोणाला देणार आहेत ते आई बाबा, मलाच देणार आहेत ना नंतर. तर बोलतात तो आणि बोलते एन पेशा, बोलता हा माणूस जो आहे तो खावेरूल इश मशखीत. इश मशखीत म्हणजे जो माणूस डिस्ट्रॉय करते, मशखीत जो डिस्ट्रॉय करते त्याला त्याच्याबद्दल असं लिहिलंय की तो त्याच्या आई बाबांचं चोरी करते आणि बोलते एन पेशा, याच्यामध्ये काय पाप नाही, माझाच पैसा आहे, हा सगळं नंतर मलाच मिळणार आहे. तो बघू आपण इकडे काय चोरी पैशाची की फक्त घेण्याबद्दल गमजेची? גם יכול להיות, כן, גם יכול להיות. פה אני תכף אסביר מה הכוונה. इकडे मी थोडक्यात सांगतो. इकडे हा पसूक का आणलाय. इकडं हा पसूक जो आहे तो मिशलेमध्ये आहे, כן? मिशलेमध्ये पसूक आहे, त्यामुळे באמת त्याच्यामध्ये बरेच डीप मिनिंग आहे. जसं मी बोललो गोनेव लावी वेइमो, म्हणजे नाही की फक्त तो पैसे, אלא אפילו גנבת דעת, אפילו דברים אחרים גם כן. תכף נראה, आपण बघू रबेनु रशश आपल्याला कसं शिकवतात, כן? आणि באמת प्रत्येक वेळेला मी तुम्हाला दाखवतो की पशात आणि सोच जो आहे, אפילו सोच כאילו ברמה כוונות पर्यंत सोच जो आहे तो परफेक्ट मॅच होते. आणि प्रत्येक वेळेला जसं आम्हाला आमच्या राबनी शिकवलंय की 2 मतन तोरा नव्हते, एक पश्तानींसाठी आणि एक मेकुबालींसाठी, एकच मतन तोरा होता. आणि त्या मतन तोरामध्ये हाशेमनी सगळे सिक्रेट्स पण आहेत ते तिकडेच दिले, त्यामुळे पशात आणि सोच जो आहे तो एकत्र जाते एका हातामध्ये. आपण बघू कसा इकडं आपल्याला रशा शिकवतील. मिशलेमध्ये पसूक आहे गोझेल अवी वेइमो. इकडे लिहिलाय रबी खनीना बोलतात, रबी खनीना बापा बोलतात कोल अन्नेने मिना ओलामध्ये, जो कोण या वर्ल्ड मध्ये एन्जॉय करते बेलो बराखा, म्हणजे अलाउड आहे, כן? तुम्हाला अलाउड आहे जे या वर्ल्ड मध्ये एन्जॉय करायला बराखा बोलून כאילו गोझेल לקדוש ברוך הוא, तो कदोश ברוך הוא पासनं चोरे करते. वे केनेसेत इस्रायल, म्हणजे केनेसेत इस्रायल आम इस्रायल जे आहे त्याच्यापासून पण तो चोरी करते. शेनेमार आणि पसूक आणलाय मिशनेमधनं, बोलतात गोझेल अवी वेइमो व ओमेर एन पेशा חברו לאיש משחית, तो डिस्ट्रक्शन करणाऱ्या माणसाचा मित्र आहे, खबर केनेसेत आहे तो. बोलतात או חברו לאיש משחית, חברו לאיש משחית ואין אביו אל הקדוש ברוך הוא. बोलतात आणि इकडे या पसूक मध्ये जे लिहिलं आहे אין अविव, אביו זו त्याचा आबा जो आहे तो आहे הקדוש ברוך הוא, שנאמר הלא הוא אביך וקונך, כן, נכון? हा पसूक जो आहे तो तोरामधनं पसूक आहे, बेत मध्ये तिकडे लिहिलं आहे דברים मध्ये הלאה השם תגמולו לזאת, ואם נבל ולא חכם הלא הוא אביך קונך והוא עושך וקוננך, כן? התורה פסוק आहे तिकडे बोलतात והוא אביך, אביך म्हणजे השם जो आहे आपला आबा आहे. ואין אימו אלא כנסת ישראל, שנאמר שמע בני מוסר אביך ואל תיטוש תורת אמך. מוסר אביך ותיטוש תורת אמך, עם ישראל तर तोरा आहे खखामीम लोकांचा, तो सोडू नकोस, त्याला बोलतात कनेसेत इस्रायल. बोलतात इकडे माई खावे, तो इथपर्यंत इकडे करू आणि नंतर पुढे करू माई खावे उलेश मस्कित. बोलतात इकडे כן, राशी बोलतात गोझेल לקדוש ברוך הוא את הברכה, ברכה, השמला ברכה मिळाला पाहिजे आणि तो त्याला बराखा देत नाही, म्हणजे हाशेमला बराखा देत नाही, तो गोझेल करते, तो चोऱ्या करते बराखाच्या. וכנסת ישראל וכאשר חטאו הפירות לוקים. बोलतात इकडे राशी की जेव्हा माणसं बराखा बोलत नाही तेव्हा पेरोत लोकीन, पेरोत म्हणजे फळं जी येतात ते डॅमेज येतात, ओ जास्ती येत नाही, ओ ते गळतात, ओ जसं बोलतात ना पाऊस पडते जेव्हा त्याची मोहर लागलेली असते तेव्हा. आणि बोलतात का, ते बोलतात लोक बराखा नाही बोलत म्हणून. וכנסת ישראל शखतो म्हणजे लोक इस्रायल चुका पाप करतात नमाज न बोलणे, बराखत न बोलण्याच्या, पेरोत लोकीन
त्याचा फटका लागते पेरोतला. बोलतात एन पेशा वेलेफी शेऊ मेकेल. कसा तो हे करते, राशी बोलतात कसा काय तू पेशा करते, एन पेशा. बोलतात लेफी शेऊ मकेल, तो बराखा नाही बोलत, त्याला बघतात लोक तो बराखा नाही बोलते. רואים אחרים ולומדים ממנו לעשות כן, ליהנות מן העולם בלא ברכה, ולכך נקרא זה המקל חבר לאיש משחית. आणि तो मित्र आहे इश मशखीचा, तो मित्र आहे अली खामेनाईचा. त्याला बोलतात तो तिकडं हे आहे, तो पेश आहे का, कारण की त्याला बघतात लोक तो बराखा नाही बोलते, तो बराखा नाही बोलते. तो पण दुसरा पण जो बराखा नाही बोलतात. मी इथपर्यंत ऐकलंय, माझा माझ्या माझा खेवरुता पण होता तो, पण आता मित्र झालाय. तो बखू यशिवा म्हणजे जो शिकला येशिवोत मध्ये, येशिवाक तना, येशिवाक दोला, जेव्हा त्यांनी चालू केला काम, तो मला त्यांनी सांगितलं, मला लाज वाटायची मी बराखा बोलतोय करून. म्हणजे लोक खातात वगैरे येते, आणि तो तिकडे बराखा त्याला लाज वाटायची. अल्टिमेटली तो स्फरादी झाला त्यांनी म्हणजे तो स्फरादी होता, फक्त तो येशिवामध्ये होता. तो म्हणजे स्फरादी लोकांबरोबर शिकायला गेला, तेव्हा त्यांनी बघितलं लाजबीज काय नाही. जेव्हा हाशेमची गोष्ट येते तेव्हा तिकडे काय लाजबीज नाही पकडत, सगळं पुढे जाऊन करतात. त्यापासून मी तो बोल्ड झाला. तर मला टिफिन बांधायला लाज वाटायची, कुठं समजा नाही त्यांनी बांधली सकाळी ते मशिदीमध्ये, तर बोलते तिकडे कामावरती बांधायला मला लाज वाटायची. संध्याकाळपर्यंत मी टिफिन नाही बांधायचं. तर बोलतात किचो बोलतात इकडं रशाच एक्सप्लेन करतात काय अर्थ आहे गोजेल उ लेकतुश बाकू वे केनेसिस आहे, म्हणजे तो बेमेत चोरी करू शकते. बोलतात केनेसिस इस्रायल आणि कदुश बाकू ते आहेत जा वेनूक म्हणजे वरचे खालचे जे परचुफिम आहे, ज्याला बोलतात तिफेरेत आणि मलखूत, त्यांचा इखूद व्हायच्यासाठी आपल्याला त्यांना वरच्या फेसेस मधनं त्यांना आपल्याला मोखीन, त्यांना शेफा आणायला लागतं. कसा तो आणतात, तर बोलतात जेव्हा बाऊ खता अशेम, मी फक्त मेलेख आहोलामच्या बद्दल डिस्कस करतो. मेलेख आहोलाम मध्ये जेव्हा आपण बोलतो मेलेख आहोलाम, तेव्हा जे काय बारूक खता अशेम मध्ये होता ते सगळं कलेक्ट करतात. तिकडं आर्बा मितोत बेदीन स्वतःवरती तो आणते, तो त्याची नेशामा पार्ट होते त्या शेफाची, ज्याला बोलतात मोखिंदे कतनूत, तिकडनं ते घेतात आणि ते वरती जातात आप दे आग, म्हणजे खूप 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 वरती, जिकडं क्रिएशनचं पॉईंट चालू झाला तिकडं. म्हणजे मी तुम्हाला बोलते, जेव्हा आपण बराखा बोलतो तेव्हा हे होते प्रत्येकाच्या बराखामध्ये, जरी माहिती नव्हतं आपल्याला आतापर्यंत, तरी पण या गोष्टी होत राहतात. त्यामुळे बराखा बोलताना प्रॉपरली बोलायला पाहिजे बाऊख आत्ता, की तिकडं त्या प्रत्येक पॉइंटला खूप डीप 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 गोष्टी होतात. योखानन आज नाही आले, पण तुम्ही त्यांना विचारा. आम्ही मला वाटते 5-6 तास बारूकच्या फक्त स्टार्टिंगच्या साठी शिकलो होतो. तिकडे दिला आहे मी रूम आम्हाला आलो त्याच्या बघायसाठी. खूप तिकडे डीप 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 गोष्टी होतात. आणि बारूक आता अशेम तिकडनं आपण तो शेफा घेतो, हेसेद गुवा तिफेर, त्यांच्यामध्ये तिकडनं घेतो मुखीन देखतनूत. मेले मध्ये आपल्या निशामा तिकडे वर जाते, ती पार्ट त्याच्यामध्ये, आणि तिकडनं वरनं नवीन शेफा आणते. नवीन शेफामध्ये मेले मध्ये तिकडं त्यांचं युनिफिकेशन होते, आणि तिकडनं नवीन शेफा येते. आणि त्या शेफामध्ये अजून गोष्टी आहेत ज्या सिंपल मध्य बराखाच्या याच्यामध्ये नाहीये, त्याच्यापासून डिफरंट आहेत त्या. आणि त्याच्यामध्ये आहे तिकून आणि नेशामोत, म्हणजे कुठले नेशामोत आहेत त्या फ्रूट मध्ये होत्या वगैरे, त्यांना पण आपण रिपेअर करतो आणि त्यांना आपण वरती एलिव्हेट करतो त्यांचे पार्ट्स. आणि अर्धा पार्ट जो आहे तो आपल्याकडे येतो. जो कोण बराखा नाही बोलते त्यांनी सगळं हे अवॉइड केला. त्यांनी हा शेफा जो आहे वरपर्यंत, जिथं क्रिएशन चालू झालं तिथं मेले खाओलाम मध्ये, जेव्हा आपण मेले खाओलाम बोलतो तेव्हा वरती आपण जातो आपली निशामा तिथपर्यंत मेले खाओलाम, आणि तिकडनं ती नवीन शेफा आणि तिकडे खालती, तर ते सगळं त्यांनी अवॉइड केला. तो शेफा आला नाही जा आणि नूकला, आणि त्यामुळे बोलतात कोनेवला किनेसिस इस्रायल म्हणजे मलखूतला. आणि तिकडनं नवीन शेफा जो उतरायचा होता तो शेफा नवीन नाही उतरला, नवीन प्रॉस्पेरिटी जी उतरायची होती ती नाही उतरली. आणि दुसरा जो डॅमेज झाला की त्याच्यामध्ये समजा त्या फ्रूट मध्ये समजा कुठला नेचूच होता, कुठला त्याच्यामध्ये काय नेशामाचा पार्टिकल होता, आणि त्या नेशामाच्या पार्टिकल त्याचेच पार्टिकल त्याच्याकडे येत राहतात, स्वतःला स्ट्रीट नाही करत व्यवस्थित. तर त्याची जी तिकून जो होता तो पण त्यांनी तिकून नाही केला, आणि त्यांनी डॅमेज केला. त्याला पाठवला फ्रॉम चोमेआख ले दोमे, म्हणजे तो होता चोमेआख, तो होता फ्रूट, तो होता प्लांट. आणि त्यांना हे केला की त्यांनी त्याला
त्यांनी त्याला खाली पाडला मी दोमेमध्ये, त्याच्या बॉडीमधनं तो बाहेर निघून तो दोमेमध्ये झाला. पूल त्याला सर्कल करायला लागले. तर इथपर्यंत आपण पुढे जाऊ. इकडे लिहिलं आहे ולאיש משחית בן אבי ואמו, आपण जर एक्सप्लेन केला, पसूक मध्ये लिहिलंय अवी इमो וכולי. חבר הוא לאיש משחית, बोलतात מה זה חבר הוא לאיש משחית? तो फ्रेंड आहे, जो माणूस डिस्ट्रक्शन करते त्याचा मित्र आहे तो. बोलतात חבר הוא לירובעם בן נבט. ירובעם בן נבט होता फर्स्ट किंग इस्रायलचा, म्हणजे ना यहुदाचा. श्लोमो राजा वारल्यानंतर यरोबाम बन नवात त्यांनी वेगळी हे केली, मलखूत चालू केली 10 ट्राईब्स बरोबर. शोमरोन त्यांची कॅपिटल होती. एफ्राईम मधनं होता, एफ्राईमच्या ट्राईब मधनं. त्याचा मित्र आहे का? कारण की त्यांनी काय केलं यरोबामनी तिकडे अगालिम टाकले दान आणि बेरशेवामध्ये, तिकडे अगालिम टाकले. बोलले तुम्हाला जायची गरज नाही यरूशलेम मध्ये. का? त्याला नाही पाहिजे होता की तिकडे जातील आणि तिकडे राजा होईल रेहोबाम, तो राजा होईल. तो नाही राजा पाहिजे त्याला नाही वाटत होतं की तिकडे त्याला राजा बोलतील. म्हणून त्यांनी तिकडे 2 अगालिम आणले. त्यांनी तिकडे 2 वासरू आणले, इकडे 1 इकडे 2. आणि ते नाही तुम्हाला जायची गरज. तसाच तो पण होते जो बरखा नाही बोलते. तो बोलते शखता वेखती एत इस्रायल का हू खोते उमखती, म्हणजे जो कोण बरखा नाही बोलते तो खोते उमखती. लक्षणोत खजकीम बेहोते ममाश. बरखा बोलताना प्रत्येकाने लक्ष द्यायला पाहिजे की त्याच्याबद्दल काय लिहिलं आहे. जो बरखा प्रॉपर बोलते म्हणजे ऑपोजिट आहे जो बरखा बोलते याचा, केन जो कोण बरखा बोलते याचा ऑपोजिट आहे. बोलतात ירבעם בן נבט שהשחית את ישראל לאביהם שבשמיים. त्यांना आणून नाही दिले ऑफरिंग्स यरूशलेमला. तो नवीन सुगिया बोललो होते, या सुगिया जे आहे ते इझियर सुगियोत आहेत. बोलतात रबी खनीना बर पापा रामी प्रश्न होता, कुशिया होती त्यांना, कशी होता त्यांना डिफिकल्ट होता. रबी खनीना बर पापा त्यांना डिफिकल्ट होता. रामी כתיב ולקחתי דגני באיתו. हा पसूक जो आहे तो होशया मधला पसूक आहे. आपण पसूक बघू. पसूक मध्ये लिहिलं आहे दालेत माझ्या इकडं, ולכן אשוב ולקחתי דגני מאיתו ותירושי במועדו והצלתי चिमरी पिष्टी लखसोत ते अर्वता. तर इकडं पसूक लिहिलं आहे हाशेमच्या बद्दल की हाशेमनी त्याची देगानी घेतली, त्यांनी त्याची दगान, त्याचे जे ग्रेन्स होते ते कलेक्ट वगैरे केले आणि बेइतो टाइम वरती कलेक्ट केली. वेतिरोशी म्हणजे ग्रेप्स, अकोल ऑन द टाइम सगळं इचालती. चिमरी आणि मी प्रोटेक्ट केला चिमरीचे मेरला, म्हणजे अफिलू शीप्सला त्यांच्या वूल पासनं मी प्रोटेक्ट केला. आणि बोलतात पिष्टी म्हणजे जूटला खसोत तेरवता, त्यांचा नेकेडनेस कव्हर करायसाठी मी ते टाइम वरती आणलं. तर रबी खालीना इकडे प्रश्न विचारतात, लखती ही जी सुगिया आहे ती मे बी वन ऑफ द सुगिया आहे की ज्याच्यामध्ये बेमेत खूप सारा खोमेर लिहिलेला आहे, खूप साऱ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. आपण आज चालू करू, पुढच्या वेळेला मी एंड करू. इकडे लिहिलं रबी खनीना बर पापा. इझी सुगिया आहे, नाही डिफिकल्ट आहे. सब्जेक्ट डिफिकल्ट आहे, समजायला इझी. बोलतात इकडे रबी खनीना बर पापा गामी. प्रश्न त्यांना डिफिकल्टी होती. कती वे लकाकती देगानी बेतो, म्हणजे मी माझा दगान जो आहे, माझे जे ग्रेन्स आहेत, गहू तांदूळ डाळ हे ते मी बजमानी त्यांच्या वेळेवरती मी कलेक्ट केलं. उखतीव आणि त्याच्यानंतर लिहिलाय व्यासाफ्त देगाने का. कुठं लिहिलाय पसूक? आपल्या शेमामध्ये, नकोन. ונתתי מטר ארצכם באיתו יורה ומלקוש ואספת דגניך ותירושך ויצהרך. म्हणजे पहिले लिहिलाय वरती असाफ्ती देगानी आणि नंतर लिहिलाय असाफ्ता देगानेखा. असाफ्ती देगानी म्हणजे मी कलेक्ट केला आणि असाफ्ता देगानेखा म्हणजे तू कलेक्ट केला. तर इथपर्यंत. लोकाशिया बोलताय गमारा, लोकाशिया नाही का डिफिकल्ट आहे. כאן בזמן שישראל עושים רצונו של מקום, כאן בזמן שאין ישראל עושים רצונו של מקום. बोलतात असाफ्ती देगानी म्हणजे मी तुमच्याकडे कलेक्ट करीन
इस्रायल ओसीम रचोनो शेल मकोम, म्हणजे जेव्हा हशेम आपल्यासाठी करे आपल्यासाठी आणल बराखा आहे त्याच्यामध्ये आसक्ती देगानील. कधी? जेव्हा इस्रायल लोक वागतात इस्रायल लोकांसारखे आणि ते हशेमची मर्जी करतात. जेव्हा हशेमची मर्जी नाही करतात तेव्हा तिकडे लिहिलंय असाफ्त देगाने, म्हणजे तुला जाऊन मी काय नताती पसूक मध्ये लिहिलंय काय बेमेत पसूक चांगला पसूक आहे. पसूक मध्ये लिहिलंय बे नताती मता अर्चेखे, मी वेळेवरती पाऊस आणीन. כן, בעיתו יורה ומלקוש, जेव्हा योरे हाय योरे म्हणजे तिकडे लिहिलाय तो पाऊस जो जोरात पडते. मलकोश जेव्हा थेंब पडते. त्याच्यामध्ये पण टायमिंग जाईल काय, कधी 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 जोरदार पाऊस पाहिजे, कधी कमी पाऊस पाहिजे, मस्त काय तानीत. तिकडे लिहिलंय टायमिंग पण चेंज होते काय, या टाइम मध्ये जोरदार पाऊस आला तर नुकसान, या टाइम मध्ये कमी पाऊस आला तर नुकसान. तर ते टायमिंग मध्ये पण मी बरोबर लक्ष देईन, कुठं जास्ती कुठं कमी. बोलतात असाफ्त देगाने खा, असं म्हणजे पसूक चांगला आहे, मी पाऊस आणीन वेळेवरती आणि तू जाऊन नवीन हे करशील. गमारा इकडे शिकते की ह्याच्यापेक्षा पण वरची लेवल आहे की आसाफ्ती देगानी हशेम आपली कामं जी आहेत ती करते. कधी हशेम आपली कामं करते म्हणजे आपल्याला बोनस देते काय, नाही की हशेम आपलं खासुशलम बोलायला की आपल्यासाठी येऊन कामं करते. याला आपला बोनस, तुम्हाला शेतामध्ये पण जायला लागणार नाही, तुमची शेतातली कामं वगैरे पण आहे ती ऑटोमॅटिकली होतील. असाफ्त देगाने खा लोकाशा, बोलतात तिकडे नाही कान बिझमानचे इस्रायल ओसीम चोनशेल मक्कोम. बोलतात जेव्हा ते हशेमचं काम करतात, हशेमची मर्जी करतात. इकडे अजून एक आपण एक पॉईंट बोलू, ब्युटिफुल पॉईंट एक्सप्लेन करतात. रचोनो शेल मकोम आणि काय इकडे असाफ्त देगाने खा. इकडे एक्सप्लेन करतात काय डिफरन्स आहे रचोनो शेल मकोम. आबा आणि दोन पोरांचं एक्झाम्पल आहे. आबा बाहेरनं येते कामावरनं वगैरे, तो त्याच्या पोराला सांगते मला बेवकशा पाणी घेऊन ये, मला तहान लागलेली आहे. तो पोरगा उठते, तो काय जे करत होता, काय खेळ खेळत होता त्याच्यातनं उठते, आबाला पाणी घेऊन येते, पाणीचा ग्लास समोर ठेवते आणि निघून जाते. त्यांनी त्याचा मिचवा केला, त्यांनी हशेमचा मिचवा केला, अकोल बेसेद. पण समजा कुठला पोरगा आहे तो त्याला बोलते मला पाणी घेऊन ये रे, खूप गरमी होती, मला पाणी घेऊन ये. तो उठते, पाणी घेऊन येते आणि नाही फक्त पाणी घेऊन येते, त्याच्याबरोबर तो अजून त्याच्यासाठी काहीतरी साईडला खायला घेऊन येते. बेमेत तर पाणी त्याला पाहिजे, तो नाही घेऊ शकते, तर नक्कीच त्याला भूक पण लागली असेल, त्याला हे पण असेल, त्याला ते पण असेल. ओ विचार तुम्हाला जेवण आणू का, हे आणू का. त्याला बोलतात ओसे रचोन, म्हणजे त्याला पाहिजे की तो पाणी पाहिजे, तो मिचवा आहे त्याचा. पण रचोन जो आहे तो आहे की एक्स्ट्रा, म्हणजे एक्स्ट्रा त्याला बोलतात रचून असे नको. त्यामुळे आजही पसूक लिहिला व्यासाप्त देगाने खा, नाखोन चांगला पसूक आहे का, लोकांनी मिचवा केला, ते मिचवत जे लिहिले ते केले. पण रचोन नाही, हशेमचा रचोन जो आहे तो बेमेत यहुदी सारखा बिहेव करणं काय, ते मी बोललो की नाही फक्त मिचवत करणं, याला रेचोन हशेमचा रचोन काय आहे तो कम्प्लीट करणं. पसूक गमारा बेमेत मेदगदेक, म्हणजे बोलतात ना गमारा जो आहे तो त्याच्यामुळे सगळ्या सिक्रेट्स आहेत, सगळ्या शात आहेत, सगळ्या हलाखवत आहेत, काय तोरा समजायची त्याच्यामध्ये टेक्निक आहेत. फक्त आपले जे मेफरशिम आहे त्यांच्या डोळ्यांनी फक्त आपण जायला लागते आणि हे सगळं दिसते आपल्याला. तर बोलतात कान बिझमानचे इस्रायल ओसीम रचोनो शेल המקום, כאן בזמן שאין ישראל עושים רצונו של מקום. हशेम देईल तुम्हाला, पण तुम्हाला जाऊन काम पण करायला लागेल. बोलतात תנו רבנן, כן? תנו רבנן, תנו רבנן ואספת דגנך, מה תלמוד לומר? לפי שנאמר לא ימוש ספר התורה הזה מפיך, יכול דברים ככתבן, תלמוד लomar אספת דגנך. ओके, कंटिन्यू करते काय पसूक. तुम्हाला बोललो की ही जी गोष्ट जी आहे ती वन ऑफ द सुगियोत आहे, ज्याच्याने खूप सारे रबानीम लोक, खूप सारे तलमिदे यशिवो त्याच्यामध्ये या सुग्यामध्ये खूप एन्जॉय करतात याचा अभ्यास करायला. त्यामुळे पण आवड जाऊ इकडे लिहिलं आहे, पसूक मध्ये लिहिलं आहे बोलतात वे असाफ्त देगाने का तानू अबानन, बोलतात तानू अबानन असाफ्त देगाने का, म्हणजे तुला जाऊन शेतामधनं तुला काम करायला पाहिजे. शेतामध्ये तुला जाऊन काम करायला पाहिजे. असाफ्त देगाने का, माझे असाफ्त देगाने का, असाफ्त देगाने का. गमारेकडे विचार ना, त्या असाफ्त देगाने का म्हणजे तू जाऊन पहिले पेरलास, त्यानंतर तू त्यांना पाणी घातलास, त्यांना वाढवलास आणि हे केलं आणि ते केला आणि म्हणता असाफ्त देगाने का, माझ्या मिचवाच होती असं देगाने. मग असाफ्ता लो असाफ्ता म्हणजे तू समजा वाढवली तर शेती कापली, हे केली, कलेक्ट नाही करणार तू. तर बघू आपण इकडे
תנו רבנן אספת דגנך, מה תלמוד לומר? काय लिहिलंय आपल्या तोरामध्ये? तोरामध्ये יהושע लिहिलंय, לא ימוש ספר התורה הזה מפיך. तुझ्या तोंडातनं हा तोरा जो आहे तो नाही थांबायला पाहिजे. म्हणजे काय? कधीच नाही थांबायला पाहिजे. लो यमुश सेफर התורה הזה מפיך. प्रत्येक वेळेला तुझ्या तोंडामध्ये तोरा असला पाहिजे. तोराचे शब्द असले पाहिजेत. ऑल द टाइम. बोलतात יכול הדברים ככתבן, म्हणजे तू जेव्हा काम करतो तेव्हा तोंडामध्ये पण शब्द असले पाहिजे तोराचे. कंटिन्युअसली. लो यमुश सेफर התורה מפיך. ऑल द टाइम ते तोंडामध्ये तोरा 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 तोराच पाहिजे. יכול הדברים ככתבן, म्हणजे באמת असा पाहिजे की तो कंटिन्युअस तोरा 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 बोलत राहील. बोलतं पण लिहिलंय तर तोरामध्ये दुसरं पण लिहिलंय. व्यासाफ्त ते का नाही का? असाफ्त ते का नाही का? म्हणजे तू जाऊन तिकडे कलेक्टर पाहिजे. तिकडे जाऊन कलेक्ट करशील, तू बोलशील हे उचल, हे आण, ते आण, इकडे ठेव. तोरा कुठं गेला बोलते? बोलते तलमुद लोमा असाफ्त ते का नाही का? बोलते काय अर्थ आहे असाफ्त ते का नाही का? एनआग बाएम मिनहाग देरेख एरेच. म्हणजे बोलते आपण बघू इकडे राशी, पण बेजा तसं आज मे बी नाही. परत आपण जाऊ आणि परत बघू, कंटिन्यू करू. इकडे लिहितात इनाग बाईम देरेख एरेच. मला फक्त रबी शिमोनच्या याच्यावर यायचं आणि पुढच्याला आपण कंटिन्यू करू अजून बघायला. पण इकडे लिहिलं आहे इनाग बाईम देरेख एरेच. माझे देरेख एरेच बोलतात. माझे देरेख एरेच, जेव्हा तुला काम करायचं आहे तेव्हा तू काम कर. जेव्हा तुला काम करायला लागते तेव्हा तू काम कर. आणि तू तोराच्या ह्याच्याने पण तोराच्या आलाखत प्रमाणे तू काम कर. असाच ठिकाणी का त्याच्या वेळ जेव्हा वेळ आहे तेव्हा तू काम कर, हे कर. त्याच्यावरती अनेक बाहेम मिनहाग देरेख एरेच दिवरे रबी इस्माईल. रबी इस्माईल बोलतात מה זה לא ימוש ספר תורה הזה מפיך? जेव्हा तुला कामाला जायला लागते तेव्हा तू कामाला जा. जेव्हा तुला काम करायला लागते तेव्हा तू तोराच्या ज्याने काम कर. जसं इकडे राशी लिहितात अनेक बायम इम दिवरे तोरा, म्हणजे जेव्हा तू कामाला करतोस तेव्हा तू तोराच्या मध्ये तू आलाखा देतोस, मासेर देतोस, चोऱ्या नाही करत, टाइम चोरी नाही करत, हे नाही करत, ते नाही का? अनेक बायम दिवरे तोरा, अनेक बायम दिवरे तोरा. ומנהג דרך ארץ שאם תבוא לידי צורך הבריות, סופו להיבטל מדברי תורה. बोलतात का अनेक बायम दרך अरץ. दרך अरץ म्हणजे समजा तू पैसे नाही कमवलेस तर तुला लोकांकडनं पैसे मागून मग तुला त्यांना पैसे पण परत द्यायला लागतील. म्हणजे तू तोरा कॅन्सल होईल तुझ्या हातामधनं. केन तू नाही पैसे कमवलेस तुझे तोरा कॅन्सल होईल. आणि त्यामुळे तू जाऊन काम कर जेव्हा तुला काम करायला लागतं तेव्हा. का? कारण की जेव्हा तुला टाइम येईल तुझ्याकडे पैसे असल्यामुळे तेव्हा तू बसून तोरा शिकू शकतो. सायलेंटली बसून तोरा शिकू शकतो. तुला नाही प्रत्येक वेळेला विचार करायला पाहिजे तुम्हाला पैशाचं काय होईल हे होईल. काम कर. काम संपल्यानंतर तुझा टाइम चालू झाला ऑफ ऑफ कामचा टाइम तेव्हा. आणि जेव्हा तू काम करतोस तेव्हा पण ऍज पर आला का जेव. जेवढा टाइम आहे तेवढा नाही, ओव्हर टाइम जास्ती पैसे कमवायसाठी वगैरे. जेव्हा तर काय तुझ्या कामाची गरज आहे आणि तू नाही हे करू शकत वगैरे त्याच्यासाठी त्या आलाखत प्रमाणे. हे रबी इस्माईल बोलतात. रबी शिमोन काय बोलतात? רבי שמעון בן יוחאי אומר אפשר אדם חורש בשעת חרישה, זורע בשעת זריעה, וקוצר בשעת קצירה, ודש בשעת דישה, וזורע בשעת הרוח, ותורה מה תהיה עליה? बोलतात रबी शिमोन इकडे प्रश्न विचारतात. रबी शिमोन प्रश्न विचारतात. बोलतात जर माणूस गेला जेव्हा पेरणीची वेळ आहे तेव्हा ते जाऊन पेरणी केली. जेव्हा खणायची वेळ आहे तेव्हा त्यांनी खणणं केलं. जेव्हा तिकडं हे आहेत म्हणजे झाडं लावायची वेळ आहे तेव्हा त्यांनी झाडं लावली. जेव्हा झाडं वाढली तेव्हा ते जाऊन कट केलं. त्याच्यानंतर जेव्हा ते तोडायचे त्यात हस्क म्हणून सेपरेट करायचा होता तेव्हा त्यांनी ते दाश केला. त्यानंतर जोरेला रुआख म्हणजे जेव्हा वारा येते तेव्हा त्यांनी उडवला आणि त्यांनी वाऱ्यावरती उडवला की सेपरेट करायसाठी. बोलतात जोय बेशात रुआख. तोरा माती मत कधी तो पासून तोरा शिकल. ह्याची वेळ त्याची वेळ कधी तो तोरा शिकल. מה תהיה עליה? אלא בזמן שישראל עושים רצונו של מקום, מלאכתם נעשית על ידי אחרים. बोलतात जेव्हा माणूस रचोनो शेल मकोम तो करते आशेमचा रचोन, जसं मी एक्सप्लेन केला रचोन शेल मकोम, तेव्हा मेलाखताम नासे आल येदे אחרים. येतील दुसरी लोक
כן, आणि तुमची कामं करतील. तुम्हाला टाइम मिळेल की तुम्ही फक्त बसून शिका. मी तुम्हाला אפילו मार्केटमध्ये पण जायची गरज नाही. नांगरणी करायची गरज नाही, पेरणी करायची गरज नाही, तोडणी करायची गरज नाही, काय नाही करायची गरज. तुम्ही बसा, आशेमचा रचून करा आणि अख्खा सगळं काम जर दुसऱ्यांकडनं येतील कुठनं कुठनं लोक, इंडियन, चायनीज, तायवान, ते तुमची कामं करतील. बोलतात שנאמר, עמדו זרים, आणि जसं लिहिलंय पसूकमध्ये, यशायामध्ये आपण बघू בעזרת השם, עמדू זרים וראו צאनכם. तुमच्या न ओळखीची लोक येतील आणि तुमची चोन, तुमचा जो आहे गाई गुरं जे आहे ते तुमच्यासाठी ते वाढवतील. עמדו זרים וראו צאנכם. בזמן שאין ישראל עושים רצונו של מקום, जेव्हा ज्या वेळेमध्ये इस्रायल जे आहे ते रचोनो शेल मकोम, म्हणजे आशेमची विल नाही करत, मेलाखताम नासे आल येदे आचमान, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या हाताने त्यांना काम करायला लागते. आणि अजून काय तर बोलतात, नासीत आल येदे आचमाम שנאמר ואספת דגניך ולא עוד אלא, आणि नाही अजून एवढा, अजून काय होते, לא עוד אלא שמלאכת אחרים נעשית על ידם, आणि दुसऱ्यांची कामं जी आहेत ती पण त्यांच्याकडनं होतात. שנאמר ועבדת את אויביך וכולי. द्वारीमध्ये पसू काय, आवाज येतोय बघा. म्हणजे जेव्हा तुम्ही रचून असेल मकोम नाही करत, तेव्हा तुम्हाला तुमची स्वतःची कामं करायला लागतील. आणि तुम्हाला कामं करायला लागतील अफिलू पॉलिटिशियन लोकांची, तुम्हाला त्यांचे टॅक्सेस द्यायला लागतील. आणि तसंच लिहिलाय की कसं लिहिलंय पसूकमध्ये लिहिलाय शेनेमार आवात आहेत ओयवेखा, ओयव तुझा तो जो दुश्मन आहे त्याच्यासाठी तुला काम करायला लागत. व्यामा रबा ये हरबे असू के रबी इस्माईल वे आलता बे यदान. बोलतात इकडं आपण इकडं पुढच्या वेळेला एक्सप्लेन करू घे ना अजून. फक्त मी आता कंप्लीट करतोय, म्हणजे ही सुग्या कंप्लीट म्हणजे डोक्यामध्ये राहील, पुढच्या वेळेला आपण अजून त्यामध्ये ऍड करू थोड्या गोष्टी. बोलतात इकडे राबा बोलतात, נכון राबा, כן, राबा बोलतात, राबा, כן, बोलतात इकडे अबाई असते का, बोलतात अबाई, आम्हा अबाई हरबे असू के रबी इस्माईल, खूप जणांनी केला रबी इस्माईलचा काम. काय केलं रबी इस्माईलचा का, तोरा त्यांनी शिकला, कामाच्या पहिले, कामाच्या नंतर वखुले. आपण इकडे अजून एक्सप्लेन करू की पुढच्या वेळेला. बोलतात रबी इस्माईल वे अल्ता बेयादान, आणि त्यांना बेमेत त्यांच्या हातामध्ये अल्ता बेयादान, त्यांना बेमेत त्याच्यामध्ये सक्सेस मिळाला. अल्ता बेयादान की रबी शिमोन बर योखाय वेलो अल्ता बेयादाम, आणि खूप साऱ्या लोकांनी रबी शिमोनचा का प्रयत्न केला, म्हणजे काय, फुल डे तोरा खूप साऱ्या लोकांनी त्याच्यासारखा केला. वेलो अल्ता बेयादान आमा लरबनन, रबानी लोकांना बोला, במחתו מנייכו. बोलतात रबानन लोकांना, रबा जे होते त्यांनी त्यांच्या तलमिदीन, त्यांच्या स्टुडंट्सला सांगितला, במחותה מנייכו ביומא ניסן וביומא तिशरे. बोलतात तुम्ही निसान आणि तिशरेच्या दिवसामध्ये माझ्यासमोर नका येऊ, לא תחזו כמי, माझ्यासमोर तुम्ही नका येऊ, כי איכי דלה תטרדו במזונייכו कुला शाता. बोलतात तिकडं राबा त्यांच्या स्टुडंट्सला की तुम्ही निसान आणि तिसरेच्या महिन्यामध्ये माझ्यासमोर नका येऊ. त्यामध्ये पण आपण डिस्कस करू रबी बेनिश खाय बेसोशे. निसान आणि याच्यामध्ये शात आपण फक्त डिस्कस करतोय आज. बोलतात तिकडे तुम्ही माझ्यासमोर नका येऊ 2 महिन्यामध्ये, निसान मध्ये आणि तिसरेमध्ये. का, तुम्ही या 2 महिन्यामध्ये कामामध्ये इन्व्हॉल्व्ह करा, स्वतःला परनसा करा, म्हणजे वर्षभर तुम्हाला कामाची चिंता करायला लागणार. इकडनं शिकतात कारण इकडनं या गमारामधनं, या शेवटच्या गमारामधनं बेन अजमानीमची जी штут आलंय आपल्या याच्यामध्ये, आपल्या कल्चरमध्ये, ती इकडनं आलंय. 2 महिने तुमच्याकडे येऊ नका. ऑब्व्हियसली इकडं राबाचे ते स्टुडंट होते, ते वर्षभर बसून शिकायचे आणि दुसरे कोण कामामध्ये इन्व्हॉल्व नव्हते, आणि त्यांनी सुट्टी नाही दिली जाऊन तिबेरियाला जाऊन बोटिंग करायसाठी. ते बोलले जाऊन परनसा करा तुम्ही 2 महिने परनसा करा, आणि म्हणजे वर्षभर तुम्हाला बसून शिकायला मिळेल. जाऊ इथपर्यंत. पुढच्या वेळेला आपण अजून डिस्कस करू या सुग्याच्या अजून थोडा डेप्थ मध्ये, आणि पुढे आपण कंटिन्यू करू. बेसेदा इथपर्यंत शात बेसेदा सिंपल अंडरस्टँडिंग गमाराचा तो बेसेदा. पण इकडे थांबू. सगळ्यांना खोदेश तो एरव तो बेजात हशेम.
उद्या रात्री आपण शिकू בעזרת השם परत. תודה רבה. חודש טוב רבי. Thank you very עוד much. עשום, תזכו למצוות. כל טוב. חזק וברוך הוא רב, יישר כוח. כן, כל טוב. תזכו למצוות.